त्याच नेतृत्वाकडे बघत मी राजकारण शिकलो असे या राज्याचे थोर नेते डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मारकाला भेट देण्याचा आज योग आला. 3च दिवसापूर्वी या स्मारकाचा उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं वास्तविक पाहता मनापासूनची इच्छा असतानाही त्या दिवशी पोचू शकलो नाही. म्हणून आज मी आणि माझे सगळे सहकारी, ज्या सहकाऱ्यांच्या ताकदीवर जीवावर माझं राजकारण उभं राहिलं ते माझे सगळे सहकारी म्हणून आम्ही आज साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, पुतळ्याचं दर्शन घेतलं. पतंगराव कदम साहेब माझ्यासाठी एक ऊर्जा होती, माझ्यासाठी आधार होते, माझ्यासाठी सर्वस्वच पतंगराव कदम साहेब होते. आणि त्यांनी कायम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी पाठबळ उभं केलं. त्यांनी काय दिलं हा विषय महत्त्वाचा नाही, पण त्यांनी मला प्रेम दिलं आणि मला काम करण्याची ताकद, शक्ती दिली आणि काम करण्याचा मार्ग त्यांनी मला दिला. ते आपल्या सगळ्यांना खूप लवकर सोडून गेले. वास्तविक पाहता आज पण ते आपल्यासोबत असते तर अनेक राजकीय प्रवाह वेगळ्या असतील. आज या ठिकाणी येत असताना एक ऊर्जा मिळते. त्यांनी जे शिकवण दिली, त्यांनी जे आदर्श आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पुढे ठेवले, माझ्यासारखे अनेक युवक त्यांच्या नेतृत्वाखाली घडत असताना जो आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे त्या आदर्शाच्या पाठी जात असताना मला मनापासूनचा अभिमान आहे की त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी जे काम या कडेगाव पळूस मतदारसंघामध्ये उभं केलं, या भागाचा दुष्काळ मी बघितलेला आहे. तो दुष्काळ त्यांनी संपवला. हा भाग सुजलाम झाला आणि या भागातली औद्योगिक क्रांती असेल, शैक्षणिक क्रांती असेल, सगळी क्रांती त्यांनी उभी केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या मतदारसंघामध्ये दुष्काळमुक्तीच्या दिशेनं लढाई उभी केलेली आहे. ती लढाई अंतिम टप्प्यामध्ये आहे. विकास कामाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना बरंचसं काम आम्ही पुढे घेऊन जाऊ शकलो आणि ह्या सगळ्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये, सामाजिक प्रवासामध्ये पतंगराव कदमांचं खूप मोठं योगदान आहे. किंवा ते नाव वगळून माझं राजकीय कर्तृत्व असेल किंवा माझं जीवन अपूर्ण आहे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त होतात. मी या ठिकाणी साहेबांच्या समाधीचं दर्शन घेत असताना आणि माझे सगळे सहकार्यांना मी आज मुद्दाम घेऊन आलो की या कर्तृत्वानं, या माणसानं जे कर्तृत्व घडवलेलं आहे त्याच कर्तृत्वाचा विचार घेऊन आपण सगळेजण पुढे चाललो.